सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व मराठमोळ्या गोविंदांचं मनापासून अभिनंदन. प्रताप सरनाईक सुद्धा यांच्यातलाच एक गोविंदा होता. गल्लीबोळामध्ये थरावर थर रचत आम्ही जेव्हा 4 थर 5 थर रचत होतो तेव्हा मनाला आनंद व्हायचा की आम्ही आज 5 थर रचले. परंतु तो गोविंदा आता 9 थर 10 थरावर हळूहळू जायला लागला. हे बघून आणि ऐकून खूप आनंद वाटतोय. गेल्या अनेक वर्षापासून एक गोविंदाचा प्रायोजक म्हणून किंवा दहीहंडीचा आयोजक म्हणून वेगवेगळ्या ज्या मंडळांना भेटतो आणि त्या मंडळांचं कौशल्य बघतो तेव्हा खरोखर मन भरून येतं की आपली ही महाराष्ट्राची संस्कृती, ही परंपरा आहे, ही कायम ठेवण्याचं काम आम्ही करतोय. अनेक राजकीय पक्षाचे नेते त्यामध्ये आहेत. त्यामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरेचे एकनाथ शिंदे साहेब आणि धर्मेंद्र आनंद साहेबांचा उल्लेख मनापासून करावा लागेल की त्यांनी ही संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली. ह्या गोविंदांना 100 पेक्षा जास्त वर्ष मुंबईत झालेली आहे. म्हणजे 101 वर्षाचा सुद्धा एक गोविंदाचं आयोजक मंडळ आहे जे आमच्याकडे काही ठरवायचा येत असतं. त्यामुळे ही फार पूर्वीची संस्कृती आहे आणि हळूहळू ती आता 7 समुद्रापलीकडे चाललं आहे. त्यामुळे देशामध्येच नव्हे तर विदेशात सुद्धा आता आपला गोविंद हा परिचित होऊ लागला आहे. स्पेनचा गोविंद पथक ह्या ठिकाणी आले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि खास करून पूर्वेच मी नेहमी म्हणत आलो आहे की एखादा बाप स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं त्याला मनापासून वाटत असतं. परंतु मी जे स्वप्न बघितलं होतं त्याही पेक्षा काही पटीने जास्त पूर्वेशने करून दाखवलं या सगळ्या आमच्या सहकार्याच्या वतीनं. त्यामुळे पूर्वेश सरनाईकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अजून आपल्याला फार पुढे जायचं. फक्त नॅशनल गेमला, एशियन गेमला नाही तर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचं आमचे जे स्वप्न आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर आपल्या ख्रिस गेलला सुद्धा लोक ओळखतात, तशी परदेशामध्ये सुद्धा आमच्या गोविंदांना ओळखलं पाहिजे परदेशी लोकांनी सुद्धा. अशा प्रकारचा गोविंदा 7 समुद्रापलीकडे घेऊन जायचं माझं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होताना मला आनंद होत आहे. आमदार झाल्यानंतर मी प्रो गोविंदाची स्पर्धा आयोजित करायला पूर्वेशला सांगितलं आणि पूर्वेशने ती सक्सेसफुली केली. पण त्याचबरोबर ह्या गोविंदाला क्रीडा प्रकारामध्ये आणि प्रामुख्याने साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश करून घ्यायचं जे राज्य शासनानं मंजूर केले त्याबद्दल मी राज्य शासनाचा सुद्धा मनापासून आभार मानतो. ख्रिस गेलचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की तो खास त्याच्या देशातून फक्त ह्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशात आला, मुंबईत आला. त्याबद्दल ख्रिस गेलचं सुद्धा अभिनंदन. सगळ्या गोविंदांचं आपल्या मुंबईकर मराठमोळ्या तरुणांचं खूप खूप शुभेच्छा. ह्या वर्षी तरी अशा प्रकारे काही पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस मिळालेल्या टीम आहेत त्यांचा उत्साह होत असेल. परंतु ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे घेऊ शकले नाही त्यांना पण मी शुभेच्छा देतो. जे मंडळी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले नाही त्यांना 16 तारखेचा दहीहंडीचा आपला ठाण्याचा उत्सव आहे, त्या ठिकाणी आमंत्रण देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल बजरंग, बोल बजरंग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.